आमदार विश्वजित कदमांसाठी मतदारसंघातील सर्वांनी एकत्र या. खासदार विशाल पाटील यांची कुंडल येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांना गुगली. आपल्या विधानसभा मतदारसंघातील आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे विधिमंडळात मतदारसंघातील विविध प्रश्न मांडत आहेत. या मतदारसंघातील सर्वांनी एकत्र येऊन त्यांना साथ दिली पाहिजे. आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले, सहकार खाते चालवत असताना चांगल्या आर्थिक पतसंस्थांना बळ आणि ताकद देण्याची आवश्यकता आहे, असं म्हणत खासदार विशाल पाटील यांनी कुंडल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या नेत्यांना गुगली टाकली. कुंडल येथे किसान नागरी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार अरुण लाड, आमदार डॉक्टर विश्वजित कदम, क्रांती दूत संघाचे अध्यक्ष किरण लाड, रयत शिक्षण संस्थांचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, क्रांतीवीर RS पवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत पवार, जिल्हा पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष AD पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर सिद्धनाथ महाडिक, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल लाड आदी प्रमुख उपस्थित होते. सर्वपक्षीय खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या या ठिकाणी मोठी होती. त्यामुळे विशाल पाटील यांनी त्यांचे जिगरी यार आणि लोकसभा विजयाचे शिल्पकार माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांची आगामी आमदारकीची वाटचाल सुखकर करण्यासाठी हे एकत्र येण्याचं वक्तव्य केल्याचं बोललं जात आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार विशाल पाटील, महेंद्र लाड, किरण लाड, आमदार विश्वजित कदम यांच्यातील अराजकीय जुगलबंदी चर्चेचा विषय ठरलेली आहे. यामुळे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी विरूपाक्ष लुपणे, सर्जेराव पवार, राजेंद्र लाड, रणजित लाड, कुंडलिक एडके, सुरेश जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर श्रीकांत जाधव, संचालक संपतराव गावडे, जितेंद्र जाधव, अनिल सावंत, बाजीराव पवार, सारंग माने, किरण लाड, प्रकाश पुजारी, मोहन पुजारी, वंदना लाड, सिंधुताई थोरबोले, युनुस लांडगे, व्यवस्थापक संतोष बाबर यांच्यासह सर्व सभासद, ठेवीदार, कर्मचारी उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष अनिल लाड यांनी केलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्रीकांत माने आणि सारंग माने यांनी केलंय, तर आभार महारुद्र जंगम यांनी मानले. कुठल्या परिस्थितीत या कार्यक्रमाला तुम्ही आलं पाहिजे. आता खासदार झालाय म्हणून नाही, तर वसंतदादा आमच्या इतर कार्यक्रमासाठी आले होते. अध्यक्ष अनिल भाऊंच्या वडिलांची जी संस्था होती किर्लोस्कर सोसायटी, त्या सोसायटीच्या कार्यक्रमाला तरी वसंतदादांना आणलं होतं आणि म्हणून ह्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी समारंभाला तुम्ही आलंच पाहिजे असं त्यांचं निमंत्रण त्यावेळी त्यांनी दिलं होतं आणि मला नाकारता आलं नाही. मात्र त्यावेळी माहित नव्हतं की हा सर्व पक्षीय कार्यक्रम आहे. आता आलो आणि बाहेर बोर्डिंगवर सगळेच फोटो दिसले. कदाचित ह्या मतदारसंघात तरी आता सगळ्यांनी एकत्र यावं असं मला वाटतंय. विश्वजित कदमांच्या माध्यमातून ह्या परिसराची कामं चांगली चाललेली आहेत. आपल्या मातीतला मुलगा हा राज्याच्या विधानसभेत जाऊन, मंत्रालयात जाऊन चांगली कामं करतात. चांगलं मतदारसंघाचे प्रश्न, राज्याचे प्रश्न मांडतो. त्याला आपण सगळ्यांनी ताकदीनं साथ दिली पाहिजे असं कदाचित ह्यातनं संस्थेच्या संचालक मंडळाला सांगायची इच्छा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.